चर्चमध्ये प्रार्थना केली, फादरला लेटर दिलं आणि वसईच्या महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं. वसईच्या कॉर्डिनर ग्रेसियस या हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर डेलिसा परेरा यांनी गळफास लावून आयुष्य संपवलं आहे. स्वतःच्या घरातच डॉक्टर डेलिसा यांनी गळफास लावून घेतला. धक्कादायक बाब म्हणजे टोकाचं पाऊल उचलण्याआधी डेलिसा परेरा यांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. यानंतर त्यांनी चर्चच्या फादरला एक बंद लिफाफा दिला. फादरला दिलेल्या या लिफाफ्यामुळे डेलिसा यांनी हा निर्णय का घेतला याचा उलगडा झाला आहे. पतीवर गंभीर आरोप. पतीचे अनैतिक संबंध आहेत, माझा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे, असं डॉक्टर डेलिसा यांनी फादरला दिलेल्या लिफाफ्यात लिहिलं आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी डेलिसा परेरा यांचा पती रॉयल परेरा याला अटक केली आहे. 39 वर्षाच्या डेलिसा परेरा या त्यांचे पती रॉयल परेरा आणि 12 वर्षाच्या मुलीसोबत पापडी येथे सोनारभाट भागात राहत होत्या. वसईतील प्रसिद्ध कॅनड ग्रेसियस रुग्णालयात डॉक्टर डेलिसा फिजिओथेरपी म्हणून प्रॅक्टिस करत होत्या. सोमवारी संध्याकाळी त्यांनी राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवलं. गळफास लावून घेण्याआधी डॉक्टर डेलिसा यांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. चर्चच्या फादरला भेटल्या, एक बंद लिफाफा दिला. या चिठ्ठीमध्ये आपण हा निर्णय का घेतो याचं कारण सांगितलं. डॉक्टर डेलिसा यांनी गळफास लावल्याचं समजतात चर्चच्या फादरनी तो लिफाफा डेलिसा यांच्या आईकडे दिला. यानंतर डेलिसा यांच्या आईने वसई पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. बंद लिफाफ्यात काय होतं? माझा पती रॉयल परेरा याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. 26 नोव्हेंबर 2024 ते 6 जानेवारी 2025 दरम्यान माझे शारीरिक आणि मानसिक शोषण झालं, असं डॉक्टर डेलिसा यांनी फादरला दिलेल्या लिफाफ्यात लिहिलं होतं. हा लिफाफा पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी डॉक्टर डेलिसा यांचे पती रॉयल परेराला अटक केली आहे.